प्रश्न. जर सुखदुःख आपल्यामध्ये आहे, पण तरी देखील आपल्याला कोणी सतत टॉर्चर करत असेल, आपल्या मनावर सारखे आघात होत असतील, तर आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती काळ टिकणार? आम्ही तर कोलमडून पडणार. बाहेर जगात कोण साथ देणार? मग सुखदुःख शोधणं लांबच. पिंजऱ्यात पक्षी किती काळ तग धरून राहील? माझी विनंती आहे, आम्हाला मार्गदर्शन करा. सुखदुःख आपल्यामध्ये नाहीत, त्याचे निर्माते आपण स्वतः आहोत. आणि त्यामुळेच एकच दुःख सर्वांसाठी वेगवेगळं असतं. दुःखाची तीव्रता सगळ्यांसारखी समान नसते. तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये पण बघा, कोणी 100 मार्कामध्ये 1 मार्क कमी मिळाला म्हणून दुःखी असतो, आणि कोणी 35 मार्कावर पास होऊन सुद्धा अगदी आनंदोत्सव साजरा करत असतो. सुखदुःख तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. तुम्ही म्हणता कोणी आपल्याला सतत टॉर्चर करत असेल आणि आपल्या मनावर सतत आघात होत असतील, पण तरी पण टॉर्चरची व्याख्या नेमकी काय आहे? आणि मनावर आघात आपल्या मर्जीशिवाय कोणी करू शकत नाही. तसं करणं कोणालाच शक्य नाही. कोणी तुमचा अपमान केला, तुम्हाला बंदिस्त करून कारागृहात ठेवलं, तरी सुद्धा तुमच्या मर्जीशिवाय कोणी तुम्हाला दुःखी करू शकत नाही. विक्टर फ्रँकलचं तुम्ही नाव ऐकलं असेल. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझीची जी छळछावणी होती, त्या छळछावणी त्यांना राहावं लागलं होतं. तिथला तो अमानुष अत्याचार केला जाणारा छळ, दिवसभर अति कष्टाचे काम, जनावरांसारखी वागणूक, थकल्या भागल्यावर कामात जरा देखील दुर्लक्ष झालं तर हंटरचे फटके, अतोनात कष्ट, आणि इतकं सगळं सहन करून रात्री भोजन म्हणून फक्त 2 ब्रेडचे तुकडे आणि थोडंसं सूप, अपुरी जागा, झोपताना अंथरूण नाही, डोक्याखाली उशी नाही, आजूबाजूला दुर्गंधी कुबट वास, काम करण्यास असमर्थ ठरणाऱ्या लोकांचा गॅस चेंबरमध्ये दर्दनाक मरण, प्रेताची मृत शरीराची दुरावस्था, दुसऱ्या दिवशी आपण जिवंत राहू अथवा नाही याची अनिश्चितता. या सर्व कठीण परिस्थितीत अनेकांनी जगण्याची आशा सोडली. काही जणांनी आत्महत्या केली. पण ज्यांनी या परिस्थितीतही तग धरला, जे जिवंत राहिले, त्यांना या स्थितीत देखील का बरं जगावंसं वाटलं असेल? विक्टर स्वतः एक मनोवैज्ञानिक होते, आणि एक मनोवैज्ञानिक म्हणून त्यांनी या प्रश्नाचा शोध घेतला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जे जिवंत राहिलेत आणि हे सर्व छळ सोसले, त्यांचा अभ्यास करताना कळलं की प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी उद्दिष्ट होते. कोणाला तरी आपले अपूर्ण राहिलेले संशोधन पूर्ण करायचं होतं, कोणाला भविष्यात आपल्या पत्नी व मुलांची काळजी घ्यायची होती, कोणाला आपल्या प्रिय व्यक्तीला भेटायचं होतं, आणि ते साध्य करण्यासाठी जे कष्ट, जो त्रास त्याला वर्तमान क्षणात होता, तो सहज झेलावासा वाटत होता.
आणि त्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या हाल अपेक्षा त्यांना विशेष महत्त्व त्याला वाटत नव्हतं. जेव्हा तुम्ही परिस्थिती बदलू शकत नाहीत, तेव्हा तुम्हाला तुम्हाला बदल घडवावा लागतो. तुम्ही माणसांकडून सारं काही हिरावून घेऊ शकता. अगदी त्याला कारागृहात बंदिस्त केलं, त्याला साखळदंडाने बांधून टाकलं, तरी देखील एक गोष्ट अशी आहे जी कोणीच तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, आणि ती म्हणजे परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आपलं स्वातंत्र्य. आपली प्रतिक्रिया ही आपलं स्वातंत्र्य आहे. फ्रँकलने निष्कर्ष काढला, जगण्याचा अर्थ शोधण्याची इच्छा माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. त्यांनी छळछावणीत आलेल्या अनुभवावरून स्वतःची एक मनोवैज्ञानिक थेरपी विकसित केली, लोगोथेरपी म्हणून. तुम्ही म्हणता, प्रवाहाच्या विरुद्ध आपण किती काळ टिकणार? कोलमडून पडणार. कोण साथ देणार? मृत्यूपुढे तर एक ना एक दिवस सर्व कोलमडूनच पडणार आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही किती काळ टिकणार. प्रश्न आहे की तुम्ही टिकण्यासाठी जो संघर्ष केला, जो सामना केला, तो कसा केला, आणि कोणाला कशाला साथ द्यायला हवी आणि का म्हणून द्यायला हवी. तुम्ही कोणाकडून ती अपेक्षा बाळगता तरी का? वेंडरली कोर्डेलिया दे लिमा याचं नाव तुम्ही ऐकलं असेल. 2004च्या समर ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉनच्या पळण्याच्या शर्यतीत तो सर्वात पुढे होता, आणि ज्या पद्धतीने तो धावत होता ते पाहता स्वर्णपदक त्यालाच मिळणार यात कोणताच संदेह नव्हता. आणि असा मौका जीवनात क्वचितच येतो. त्याचे मित्र, त्याचा परिवार आणि त्याच्या देशासाठी ती खूप मोठी जीत ठरली असते. तो फिनिशिंग लाईनवर पोहोचणार इतक्यात दर्शकांमधील एक व्यक्ती अचानक त्याच्या समोर आला आणि त्याचा रस्ता अडवला. त्या व्यक्तीने हजारो लोकांसमोर जाणीवपूर्वक त्याच्यावर हमला केला. त्यामुळे वेंडरली त्याच्या धावण्यात अवरोध निर्माण झाला. काही सेकंदाची ती घटना होती, पण ती घटना वेंडरलीचे ध्यान भंग करण्यास पर्याप्त होती. वेंडरलीची मानसिक आणि शारीरिक लयबद्धता तुटली, जी लांब पल्ल्याच्या धावण्यासाठी खूप आवश्यक असते. आणि या गडबडीत त्याचा मागील धावपटू त्याच्या पुढे निघून गेला. वेंडरली आपली धाव कायम ठेवत 3ऱ्या स्थानावर आला आणि त्याने कांस्य पदक प्राप्त केलं. या घटनेत सर्वात अनोखी गोष्ट ही होती, ती म्हणजे फिनिशिंग लाईन पार करताना वेंडरलीच्या चेहऱ्यावर हास्य होते. काही क्षणापूर्वी स्वर्णपदक झपकवण्यापूर्वी सेकंदात त्याच्या हातातून ते स्वर्णपदक निसटलं होतं. विचार करून पहा, तुमच्या जीवनात कठोर परिश्रम करून तुम्ही एक स्वप्नपूर्तीच्या जवळ पोहोचता, आणि कोणीतरी अवरोध निर्माण करतो, आणि ध्येयाच्या निकट असताना तुमच्याकडून कोणीतरी हिरावून घेतो. त्या दिवशी वेंडरलीला स्वर्णपदक मिळालं असतं, आणि जर तसं झालं असतं तर त्याचं नाव इतिहासात दर्ज झालं असतं. शिवाय त्याला मिळणारा आनंद आणि समाधान ते तर वेगळंच, ज्याचा हिशोबच करता येत नाही. ध्येयाच्या इतक्या निकट पोहोचल्यावर नियतीने इतकी क्रूर थट्टा का करावी? तुम्ही त्याच्या जागी असला तर तुम्ही हाच विचार केला असता ना, की काय होणार होतं आणि काय झालं. नियतीने माझ्या बाबतीत असं का करावं? कदाचित असंही झालं असतं की वेंडरलीने आपली दोट रोखली असते आणि त्या व्यक्तीवर खूप क्रोधित झाले असते.
त्याला मारहाण देखील केली असते, त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली असती, झालेल्या घटनांचा आधार घेऊन ऑलिम्पिक अधिकाऱ्यांजवळ योग्य निर्णय बदलण्याची विनंतीही केली असते. पण तो सावरला, तो धावला, आपली दौड पूर्ण केली आणि इतकं सगळं होऊन देखील त्याच्या होठावर त्या व्यक्तीबद्दल कोणती पण घृणा, कोणताही द्वेष, कोणताही अपमानास्पद शब्द नव्हते, त्याच्याप्रती राग नव्हता. दोषी व्यक्तीला त्याने असेच जाऊ दिले. त्याच्या मागे धावणाऱ्या धावपटूला वाईट वाटलं. त्याने आपलं सुवर्णपदक वेंडरलीला देऊ करण्याची विनंती केली, पण वेंडरलीने ते नाकारलं व आपण आपल्याला मिळालेल्या कांस्य पदकावरच त्यांनी समाधान व्यक्त केलं. यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक झालं. नंतर त्याला बरेच पुरस्कार मिळाले. 2016ची रिओ ऑलिम्पिक मशाल त्यानेच प्रज्वलित केली होती. धावताना जे अनुशासन, जो अतूट विश्वास आणि जे आत्मबल जरुरी असतं, ते सर्वच त्याच्याजवळ होतं. पण त्याचं वेगळं पण यात होतं की झालेल्या दुर्भाग्यपूर्ण घटना त्याला विचलित करू शकली नाही. तो देशाला, भाग्याला, देवाला, भाग्याला दोष देत बसला नाही. तो तक्रार करत बसला नाही. या घटनेनंतर 14 वर्ष झाली. लोक 2004च्या गोल्ड आणि सिल्वर जिंकणाऱ्या धावपटूंना विसरून देखील गेले. पण आज देखील ब्रॉन्झ मेडल विजेत्या वेंडरलीला लोक आठवण करतात, त्याला आठवणीत ठेवतात. कोणी तुम्हाला साथ द्यावी ही अपेक्षा तुम्ही का करता? तुम्ही लोकांना मदत करा, त्याचा आनंद घ्या. पण कोणी तुम्हाला मदत करायला समोर येत नसेल तर मग रडत बसू नका. आसमंतात पहा, हवा तुम्हाला श्वास देत आहे, जल तुमची तृष्णा मिटवत आहे, पृथ्वी तुम्हाला जीवन देत आहे, आकाश तुम्हाला स्थान देत आहे, सूर्य तुम्हाला प्रकाश देत आहे. कोणत्याही मोबदल्याशिवाय तेही अजून कोणती साथ तुम्हाला हवी आहे? जे मिळालं आहे, जे मिळतं आहे, त्याचा आनंद घ्या. जे नाही आहे त्याचं दुःख उगाळत बसू नका. सुखदुःख शोधायला कुठं जायची गरज पण नाही. तुम्ही जिथं जाल, सोबत तुमचे सुखदुःख तुम्ही घेऊनच जाणार. तुमच्या दुःखाला जर तुमचा स्वभाव कारणीभूत असेल तर तुम्ही कुठेही गेला तर तुमचा स्वभाव तुमच्या बरोबरच असणार. त्यामुळे जिथे कुठे तुम्ही आहात, स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करा, स्वतः बदलण्याचा प्रयत्न करा. लोकांनी आपल्याला त्रास देऊ नये यासाठी लोकांनी बदललं पाहिजे ही अपेक्षा करण्यापेक्षा आपण आपल्यात असा बदल घडवून आणला पाहिजे की त्यांचा त्रास आपणास त्रास वाटलंच नाही पाहिजे. दुःखाची जळ परिस्थितीवर नाही तर आपल्या मनस्थितीवर अवलंबून असते. कोणी टोचून बोललं तर मनाला लागतं. एक शारीरिक पातळीवरचं दुःख व्यक्ती सोसायला तयार होतो, पण मानसिक पातळीवर ते सोसणं जड जातं. तुम्हाला कोणी तुम्ही आजारी दिसता असं बोललं तर तुम्हाला विशेष राग येत नाही, पण कोणी तुम्हाला तुम्ही मानसिक आजारी आहात असं म्हटलं तर तुम्हाला राग येऊ शकतो. कोणी तुमच्यावर शारीरिक अत्याचार केला तर एक वेळ तुम्ही त्याला माफ करू शकता, ते विसरू शकता, पण मनावर आघात केलं तर तुम्ही प्रचंड अस्वस्थ होता. मन तुमच्या देहाचाच एक भाग आहे. मन तुमच्या इतर इंद्रियाप्रमाणेच एक इंद्रिय आहे. तुमची मनाची एकरूपता इतकी प्रगाढ असते की मनावरील आघात तुमच्यावरच होत आहे असं तुम्हाला वाटतं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या साक्षीवर काम करावं लागेल. साक्षीभाव जितका स्थिर होत जाईल तितका तुम्ही या दुष्टचक्रातून बाहेर पडू लागाल. शेवटी तुम्ही
विचारत आहात पिंजऱ्यामधील पक्षी किती काळ तग धरणार. आपण सर्व पिंजऱ्यातील पक्ष्याप्रमाणेच आहोत. शरीराच्या पिंजऱ्यात चैतन्याचा पक्षी कैद आहे. पण उदास होण्याचं कारण नाही. निद्रेत तुम्ही स्वप्न पाहता की तुम्ही पिंजऱ्यामध्ये कैद आहात. स्वप्नातून जाग होण्याची केवळ आवश्यकता असते. एकदा का जागे झालं तर स्वप्नात बघितलेलं काही असेल, बंधन असो मुक्ती असो, ही एकच ना. जागे व्हा, साक्षीत स्थिर व्हा. मग न सुख सुख आहे, न दुःख दुःख आहे, न बंधन बंधन आहे, न मुक्ती मुक्ती आहे. तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्ही विस्तीर्ण आकाश आहात. तुम्ही असीम आहात आणि हेच वास्तव आहे. धन्यवाद.